आणि या बिचारा दोघी इथे फसल्या. सॉरी बिरी म्हणतात रजत. श्रीमंत आहे बा हे गाव. सगळ्या गोष्टी आतून दाखवते थोडस. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली आमचा खूप वेगळा अनुभव आला, कारण हे प्लॅन नव्हतं. काही सिटी, या सिटीमध्ये येणं बिलकुल पण प्लॅन नव्हतं. ऍक्सिडेंट आमच्यासोबत, याच्याबद्दल आम्ही डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोच. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा. तर झालं असं की आम्ही 5 जण निघालो घरून, बर्लिनवरून. आणि मी, रजत, आमचे फ्रेंड्स आहे. तर आम्ही बर्लिन स्टेशनला होतो आणि तिथे जवळपास 25 मिनिटं वेळ होता. आणि त्यावेळेस खूप थंडी वाटत होती मला. तर मी एका ज्वेलरी शॉपमध्ये गेली की थोडंसं गरम पण वाटेल आणि तेवढा वेळ पण जाईल. आणि हे तिघं होते आणि आम्ही 10-15 मिनिटं बाहेरच टाइमपास केला. आणि मग आठवलं की अरे म्हटलं इथे बाजूला सुपर मार्केट आहे, तर आपण चिप्स वगैरे थोडंसं काहीतरी घेऊन येऊ. म्हणजे ट्रेन 2.5 तासाचा वगैरे प्रवास आहे, तर आपल्याला खायला प्यायला होईल म्हणून. पण जेव्हा की आमच्या बॅग मध्ये आम्ही पोहे बनवून घेतले आहे, त्यानंतर कचोरी आहे आणि बरंच असं खायला चटरमटर आहे, पण यांना काय माहिती सुचलं की चिप्स घेतले पाहिजे. आणि मग चिप्स घ्यायला गेले आणि समहाऊ यांचा कार्डचा तिथे प्रॉब्लेम झाला, होत नव्हता. आम्ही ऑनलाईन पटापट सेल्फ चेक इन मध्ये ट्राय केलं, तर तिथे ती जसं कार्ड लावलं मशीनच लॉक होऊन गेली. एक झाली, दुसरी झाली आणि ऑलरेडी खूप लांब रांग होती. आणि मग आम्ही त्या लेडीला म्हटलं की आमची ट्रेन आहे. आता आम्ही लोकांना तर विचारलं लाईन मधल्या की आम्ही जाऊ का, ट्रेन आहे प्लीज. तर ते म्हटले की हां जा, काही प्रॉब्लेम नाही. आणि जी लेडी होती कॅशियरवाली, तिला म्हटलं की आमचं हे सामान घ्या, पटकन स्कॅन कर. ती म्हणली नाही लाईनमध्ये या. म्हटलं आम्ही लोकांशी बोललो आहे, आमची ट्रेन आहे लाईन. ती म्हटली की मी नाही, लाईनमध्ये याल तरच मी तुमचं सामान घेईल. मी म्हणजे आमच्या मागे एक आजोबा होते, ते आजोबा म्हटले की नाही त्यांची ट्रेन आहे, आम्ही सगळ्यांना ओके आहे, तुम्ही माझ्या आधी त्यांचं सामान घ्या. मग ती लेडी म्हटली की ओके द्या, इकडनं द्या. मग तिने स्कॅन केलं, मग पेमेंट केलं. तर ते बेसिकली तर ओव्हरऑल काय झालं ना की मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की यांचा कार्डचा प्रॉब्लेम झाला. आम्ही वरती स्टेशनवर आलो, ट्रेन आली, मी आणि माझी मैत्रीण दोघी जणी आम्ही ट्रेनच्या आतमध्ये गेलो. आणि ट्रेन यायच्या अगोदर यांना फोन केला, तर हे म्हटले की बस आम्ही येतोच आहे असं सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आम्ही ट्रेनमध्ये बसलो, तर म्हटलं हे चल धावत येतील आणि डायरेक्ट ट्रेनमधल्या कोणत्याही डब्यामध्ये बसतील, मग आम्ही एकत्र भेटू. आणि त्यानंतर आम्ही सुपर मार्केटमध्ये एकदम पळत निघालो फास्टमध्ये. आणि मी येत्या तिला फोन केला की जर ट्रेन आली असेल तर तू प्लीज दार नको लागू देऊ, तू दार थांबवून ठेव. कारण म्हटलं आम्ही 30 सेकंडमध्ये पोहोचू आणि 30 सेकंड दार वगैरे थांबवू शकतो, काही एवढा प्रॉब्लेम नाही. म्हणून तिला फोन केला. हे आणि मी जसा फोन उचलला आणि हे म्हटले की तुम्ही बसले ना, मी म्हटलं नाही तू दार थांबवते. म्हणे की दार कसं थांबू, ट्रेन तर निघाली. म्हणजे आम्ही एकदम हे झालो दोघी पण, अरे यार काय झालं. आणि मग विचारलं मी काय झालं, का बरं तुम्ही लेट झाले. मग याने चिप्सची सगळी स्टोरी सांगितली. आणि मग आम्ही काय केलं ना, दोघी जणी इथे पोहोचल्या. मेन गोष्ट म्हणजे ही आहे, इथे पोहोचल्यानंतर मी ट्रेनमध्ये असताना मला याने सांगितलं की आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्याकरता आपल्याला आता ट्रेन चेंज करून जायचं. तर एकाच ठिकाणी जवळपास तुम्हाला 1 तास 50 मिनिटं थांबावं लागेल आणि आम्हाला 50 मिनिटं, म्हणजे आम्ही लेट आहोत तुमच्यापेक्षा. तर मग त्यावेळेस काय केलं ना, आम्ही थांबलो. त्यावेळेस ना मी ऍक्च्युली सिटीचं नाव आणि सगळ्या गोष्टी, हिस्ट्री आणि सगळं इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी मी सर्च केल्या त्या सिटीबद्दल. आणि इथे आल्यानंतर इथे बाहेर निघालो आम्ही आणि आम्ही बसचं नाव शोधत होतो, काहीतरी वेगळंच दाखवत होतं. मग इन्फॉर्मेशनला तिथे बघितलं जाऊन, बेस्ट प्लेसेस टू व्हिजिटच्या फोटोजमध्ये मी जे काही फोटोज बघितले ते दिसतच नव्हतं. मी म्हटलं असं कसं होऊ शकते. मग तिथे एक कॅफे होता, सर्व्हिस स्टोअर म्हणून, तिथे जाऊन मी विचारलं त्या मुलीला. मी म्हटलं हे विटनबर्गच आहे ना आणि आम्हाला या ठिकाणी जायचं आहे, तर या ठिकाणी जायचं आहे. तर मग ती म्हटली की हे विटनबर्ग आहे. म्हणजे फक्त एका शब्दाने आज लास्टमध्ये ई आहे दोन्ही गावांच्या याच्यामध्ये. आणि इतका मोठा घोळ झाला, म्हणजे मी इतकी हिस्ट्री आणि सगळ्या गोष्टी आणि खरंच इतकी इंटरेस्टिंग गोष्टी आहे ना त्या सिटीमध्ये पण मी नक्की जाण्याचा प्रयत्न करेल, कारण खूपच सुंदर हिस्ट्री आहे त्याची. आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी छान आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये तिथले चर्च ऍड केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शेअर केलेल्या आहे. तर मला खूप छान वाटलं बेसिकली. मग इथे येऊन बघतो तर अरे हे काय आहे. तर हे बेसिकली छोटंसं गाव आहे. तर हे जे तुम्हाला नाव दिसत असेल, जे गावाची हिस्ट्री, ज्या सिटीची हिस्ट्री बघितली त्याच्यामध्ये लास्ट मध्ये ई नाही आहे. आणि हे जे छोटंसं गाव आहे याच्यामध्ये ई आहे. म्हणून आम्ही बरेचदा एकमेकांना फोन करून कम्युनिकेट करताना ना असं सांगतो, आम्ही आपल्या लँग्वेजमध्ये विटनबर्गे असं सांगतो, म्हणजे एक्सप्लेन करावं लागतं, असा प्रॉब्लेम होतो. मग ही एक गोष्ट झाली. आणि या गावामध्ये नशीब आम्ही दिवसा फसलेलो होतो आणि ठीक आहे आम्हाला एक्सप्लोर करायचा चान्स मिळाला. तर आता इथून पुढे तुम्ही एक 3-4 मिनिटं जे आहे हे गाव कसं आहे ते बघाल, कारण ह्या गावाची पॉप्युलेशन जी आहे ती फक्त 18,000 आहे. 18,000च्या या गावामध्ये, या सिटीमध्ये कसं वाटत असेल आणि लोक कसे आहेत,
इथले स्टोर्स कसे आहे, रोड्स कसे आहे, काय कसं आहे तुम्ही बघू शकता. तर चला तुम्ही आता व्हिडिओला एन्जॉय करा. आणि माझ्याकडे माईक नसल्यामुळे मी मॅक्सिमम टाइम जे आहे बॅक कॅमेराने सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या त्या व्हिडिओमध्ये नाही आली कारण इथे ना खूप वारा आहे. कारण आम्ही एल्ब सीच्या बाजूला ही सिटी आहे, त्याच्यामुळे खूप जास्ती वारा आहे, खूप विंडी आहे आणि खूप जास्त थंडी पण वाटते. त्याच्यामुळे एवढं ऊन असून सुद्धा खूप जास्ती थंडी वाटत आहे. तर तुम्ही प्लीज आता ह्या व्हिडिओला 3-4 मिनिट जे काही मी तुम्हाला दाखवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी त्या गोष्टी एन्जॉय करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ते आवडलं का. फ्रेश वाटतंय. हेच असेल ना मेन एंट्रन्स? नाही, तिकडनं आहे, ते आहे, ही आहे बिल्डिंग. आणि आपण बघ विटनबर्गला झालोय. रेकॉर्ड करून घेते मी. विटनबर्गला झालोय. म्हणजे मी विटनबर्गची माहिती काढली त्यात तर काहीच नाही आहे. विटनबर्गला नाही आलोय म्हणजे कुठे आलोय आपण? विटनबर्गच तर आहे. घळ झाला बाबा, खूप मोठा घळ झाला. बाय द वे हे पूर्ण HBF आहे आणि याचं थोडंफार काम सुरू आहे. हे आहे या ठिकाणचं पोलीस स्टेशन. इथली पॉप्युलेशन आहे 18,000. आता तुम्ही विचार करू शकता 18,000 म्हणजे आपल्या इथे पण एक छोटंसं गाव जरी घेतलं तरी 18,000पेक्षा जास्तीच लोकसंख्या असेल. खूप कमी लोक दिसतात आहे, कावळे जास्त दिसतात आहे मला इथे उडताना. तर याची कॅपिटल जी आहे पोस्टॅम आणि त्याची ही रेल्वे कंपनी आहे विंटरबर्ग याची. आठवणीत राहील यार इथे येणं. पण हे छान आहे, गाव छान आहे. गावच म्हणू यार आपण, सिटी कसं म्हणू शकतो. आणि हे सुंदरसं शॉप आहे. या ठिकाणी कानाच्या मशीन आणि चष्मे मिळतात. तर आता तर बंद आहे आय थिंक. हे बघा छान ससा ठेवला आहे, पण बाहेरूनच दाखवते तुम्हाला. हे बघा चष्मे लावले आहेत आतमध्ये. फ्ली मार्केट, नाईस. बेसिकली हे फ्री मार्केट आहे. सेकंड हँड गोष्टी आतून दाखवते थोडस. इटालियन रेस्टॉरंट आहे हे. या सिटी मधलं ट्रॅव्हल एजन्सी ऑफिस. परत समोर एक बार्बर शॉप आलाय. असं सिम्बॉल दिसलं म्हणजे बार्बर शॉप आहे तिथे. दीपा फूड हाऊस दिसला आम्हाला बघा. 18,000 लोक राहतात या सिटीमध्ये आणि इटालियन आणि इंडियन मिळून एक रेस्टॉरंट आहे दीपा फूड हाऊस. मला वाटते ना या गावामध्ये लेट दुकानं ओपन होतात आणि लेट बंद होतात असं काहीतरी असेल. टायमिंग बघावं लागेल. आणि पण ओव्हरऑल सगळे दुकानं आम्हाला बंद दिसत आहेत. ब्युटी पार्लर पासून सगळ्याच गोष्टी आहेत तिथे पण बंद दिसत आहे. आणि मी माईक नाही आणले नाही, माईक आमच्या सोबत आहे पण माईकवाले पर्सन वगैरे सगळे मागे राहिले. आमच्यापासून 1.5 तास दूर आहे सध्या ते. वोडाफोन सिम कार्ड ऑफिस हे आहे. इथलं कपड्यांचं एक दुकान. सगळ्या दुकानासमोरच ससे लावून ठेवलेत इस्टरचे. हे बघ सगळ्यांच्या दुकानासमोर ससे ठेवले आहेत. आणि हे काय असेल, हे ऍडव्हर्टाइजमेंट साठी ठेवलं त्यांनी. पण या एवढ्या याच्यामध्ये जर आपल्या गावात कोणी आलं असतं, म्हणजे आपण जर गेलो असतो एखाद्या गावात तर 4 लोक येऊन विचारले असते कुठून आले कुठून आले तुम्ही, कोण पाहिजे तुम्हाला, कोणाच्या घरी जायचं आहे. आणि एखादी लहानसा मुलगा वगैरे त्या घरी पोहोचूनही गेला असं ज्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे. तुमच्याकडले पाहुणे आलेत म्हणून. आणि इथे कोणीच दिसत नाही जास्ती लोक. पण एक आहे, प्रत्येक शॉप समोर असा ससा ठेवलेला आहे. प्रत्येक शॉप समोर आहे. मी तुम्हाला दाखवेल. आता ईस्टर आहे ना त्याच्यामुळे या ठिकाणी आहे. त्यानंतर इथे पण बघाल. आणि आता मला इथे पण दिसलं आहे. आणि बघा आता समर सीझन सुरू होत आहे म्हणून बरोबर कुंड्यांमध्ये सगळं काम सुरू आहे. आता याच्यामध्ये प्लांट्स लावतील. इथे 2 छान सुंदर कुंड्या आहेत. इथे आहेत, तिथे 2 आहेत. तर रस्त्याच्या अशा चौकामध्ये कडेला छान त्यांनी कुंड्या ठेवलेल्या आहेत झाड लावायला. कपड्यांची खूप सुंदर सुंदर दुकानं आहेत. हे झालंय बाबा सुरू. हे इथलं मेडिकल शॉप आहे. आय थिंक ओपन व्हायचं आहे. त्यांचं असं आतमध्ये आहे. बाईकचं दुकान दिसतंय ना हे बाईकचं दुकान आहे. आणि खरंच खूप छान वाटतंय वॉक करताना. पण आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे वॉक करण्याशिवाय. ते शूज शॉप आहे. आपण म्हणजे आताच्या आता आम्हाला काही जवळपास 4 चष्म्याचे दुकानं आणि 3 बार्बर शॉप दिसले. 100 मीटर्स वर लावलेत की काय माहिती नाही. हो ना, कॉमर्स बँक आहे. तर आता आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. इथे एक टुरिस्ट इन्फॉर्मेशन ऑफिस आहे. मागे एक चर्च दिसत आहे. सो हे तुम्हाला दाखवू शकतो आतापर्यंतचं वेगळं काहीतरी की ते मोठा हॉल असेल. तर ह्या ठिकाणी आहे स्पार्टा बँक. इथे एक चर्च आहे, बिल्डिंग आहे.
आणि हे आहे एक हॉस्पिटल छोटंसं, अजून एक कपड्यांचं दुकान आणि ससा, आणि इथे आहे वोडाफोनचं ऑफिस. पोस्ट कार्डवाला ताई पत्र वाटतात आहे, त्यांच्याकडे पण छान सायकल आहे, दिसतीये सायकलनी. त्याच्यानंतर आता समोर दिसतात आहे आम्हाला डोनर शॉप आणि बेकरी. छान आहे. इकडे पण एक कॅफे आहे, कपड्यांचं दुकान आहे. अगेन 2 मोठ्या मोठ्या कुंड्या. एवढ्या कुंड्या पाहिजे आपल्याला घरी. छान लावतील ना त्याच्यामध्ये. हे डोनर शॉप आहे इथलं. इथे बेकरी आहे. चला आतमध्ये जाऊया. शॉपमध्ये आलो आहे आणि इथे खूप छान आहे. लेडी पण खूप मस्त बोलती ॲक्च्युली. छोटीशी बेकरी आहे आणि कॉफी संपली ॲक्च्युली आमची. यांच्याकडे कॉफी संपली आहे. बघूया नेक्स्ट काही ऑप्शन. बऱ्याचशा गोष्टी संपल्या आहेत. इथे घेणं ज्वाय केझब्रोटशन या बेकरी आहे. तिकडे पण बसायला जागा आहे, बाहेर पण आहे आणि इथे पण छान बसायला जागा आहे. आणि इथे टॉयलेट आहे. तर विच इज गुड. मला टॉयलेटला जायचं होतं तसं पण. सो तर कॅफेमध्ये न्यूजपेपर सुद्धा आहेत विकायला. म्हणजे लोक ब्रेड्स घेतात सकाळी आणि न्यूजपेपर मॅगझिन्स आहे मागच्या साईडला. आणि इथे जे आहे इथलं हे ॲक्च्युली मंडेला रिफिल होईल. आज सॅटर्डे असल्यामुळे हे सगळं संपलेलं आहे. आम्ही या कॅफेमध्ये गेलो होतो आणि केझब्रोटशन खाल्लं. खूप छान होतं. हे सायकलिस्ट आहेत, म्हणजे फिरायला निघाल्यात मस्त सॅटर्डेला. श्रीमंत आहे बा हे गाव. 18,000 लोक राहतात आहे, पण आय डाऊट की 18,000 चुकीचा आकडा आहे. जास्तीच लोक असतील इथे राहणारे. जेही असतील मस्त श्रीमंतच असतील. तर स्टेशनकडे जाता जाता ॲक्च्युली आम्ही अगेन सस्याला हाय म्हटलं आणि इथे थांबलोय. आणि इथे बघा शूज ठेवले आहेत बाहेर. त्यातले काही शूज आम्हाला आवडले. इंडियन स्टाईल वाटतं ते. जरा मऊ आहे एकदम. 12 युरोला. हे 12लाच आहे, हेही 12लाच आहे. आणि वरचा एक खूपच सुंदर आहे, पण तो महाग आहे जरा, 60 युरोला. छान आहे. पण इथे बघ आहे लहान मुलांना बसण्यासाठी. आणि इथे आणि शॉप आहे, युरो शॉप सारखं आहे. आम्हाला सॅनिटायझर घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. तर युरो शॉप सारखंच आहे. युरो शॉपचा टूर ऑलरेडी मी दिला आहे तुम्हाला, त्याच्यामुळे ते वेगळं काही नाही वाटत. अगेन इस्टर सेलिब्रेशनची सगळी तयारी. वाव, बटरफ्लाय खूप सुंदर आहेत. ह्याने मला गावामध्ये भरपूर ठिकाणी दिसलेत, खूप ठिकाणी, म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये हे दिसतंय. फायर ब्रिगेडच्या पाणी काढायसाठी. आणि बेसिकली ही सिटी अशी आहे. तुम्हाला सिटी व्ह्यू इथूनच दाखवते. तर ही सिटी इथे आहे. आम्ही इथे गेलो होतो. हे जे चर्च आहे याच्या इकडे गेलो होतो आम्ही. आणि इकडे एक आहे सिटी व्ह्यू. ताई दिसल्या आम्हाला, खूप सुंदर मेकअप वगैरे केलेला. वा वा, क्यूट यार, मस्त सुंदर दिसत आहेत. आणि इथे पण वॉच आहे. अरे असं सेम तर मी केलेलं होतं की नाही. हा फोटो, ही व्हिडिओमध्ये हे दाखवते मी तुम्हाला. आणि माझा पण बनवलेला अटॅच करते. आपण घरी बनवलं ॲक्च्युली हे. तर हा तो मोत्यांचा हार आहे जो मी बनवलेला आहे, जो मी तुम्हाला सांगत होते. तर ॲक्च्युली हा 2015 की 16मध्ये मी बनवला होता. आणि तुम्ही बघाल तर इथला एक मोती पण गायब झालेला आहे. आय थिंक तुटलं तिथनं काहीतरी. आणि हा असा आहे मी बनवलेला गळ्यातला हार. आणि 1 तास 15 मिनिट नंतर आम्ही ज्यांची वाट बघत होतो ते इथे आलेले आहेत. त्या स्टेशनवर थांबलेले आहेत बस स्टँडच्या शेडमध्ये. हे बघा. यांनी हत्यार ऑलरेडी टाकले फक्त शिवाने बसले पाहिजे म्हणून. अरे बापरे, सॉरी बिरी म्हणतात त्याच्यात. काय तुम्ही इथून घ्या ना पोतभर चिप्स. कार्ड अडकलं म्हणून प्रॉब्लेम. या स्टेशनवरचं एक गोष्ट सांगते की 2 तासामध्ये आता 12 ट्रेन आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. आणि हे स्टेशन बघा स्वच्छ वाटलं आम्हाला, बाकी सिटीजपेक्षा ना स्वच्छ वाटलं. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला अजूनही एकही होमलेस असं कोणी दिसलं नाही. ऑफकोर्स कोणी थांबणार पण नाही. इथे एक छोटंसं गाव आहे आणि कोणी त्यांना काही न देणं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. इथे लिफ्ट आहे.
आणि खूप सुंदर पेंटिंग वगैरे लावले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे माईक नव्हता, तर व्हिडिओची सुरुवात सुद्धा जी आहे रजत आल्यानंतरच मी घेतलं, कारण माईक आणि सगळं बेसिकली खाण्यापिण्याच्या गोष्टी, यांच्याचकडे होतं. बॅग मध्ये माईक, चार्जर वगैरे सगळं माझ्या बॅग मध्ये होतं. आणि या बिचारा दोघी इथे फसल्या. तर आम्हाला तर पहिले तर असं वाटलं होतं की आता तर फुल आपल्याला शिव्या खायच्या आहे, आणि फोन म्हटले की आता ते चिप्स पण तुम्ही खाऊन या, चिप्स पण आणू नका. तर आम्ही थोडंसं की डाऊटफुल होतो. मग आम्ही ऍक्च्युली बघितलं कनेक्शन की कुठली फास्ट IC ट्रेन वगैरे मिळेल का, पण अनफॉर्च्युनेटली ते पण काही ऑप्शन अवेलेबल नव्हतं. तर मग फायनली आम्ही 1 तासाभरानंतरची ट्रेन घेऊन आलो. तर आय होप तुम्हाला रुपालीने जे काही सिटी दाखवली ती आवडली असेल, कारण मी पण नाही बघितली. मी पण आता नंतरच बघेन, व्हिडिओ मध्येच बघणार मी पण सिटी. तुमच्या नशिबात नव्हतं ते सिटी बघणं. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया आणखी एक नवीन सिटी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.